नमस्कार. आपण विभाग 3 राज्यशास्त्र पेपर नंबर 10 तुलनात्मक राजकारण या पेपरमधील यापूर्वी पहिला टॉपिक तुलनात्मक राजकारण स्वरूप व्याप्ती तसेच रचनात्मक कार्यवाही दृष्टिकोन, व्यवस्थापन दृष्टिकोन आणि मार्क्सवादी दृष्टिकोन या पहिल्या टॉपिकमधील या सर्व भागाची आपण माहिती घेतलेली आहे. यानंतर पेपर नंबर 10 तुलनात्मक राजकारण या पेपरमधील दुसरा टॉपिक राज्यघटनावाद किंवा त्याला संविधानवाद असे म्हटलं जातं. यामधील राज्यघटनावादाचा अर्थ व व्याख्या हा भाग पाहिलेला आहे. यानंतर कालच्या तासात आपण इंग्लंडमधील राज्यघटनावाद हा भाग सुरू केलेला आहे. त्यामध्ये राज्यघटनावादाची सुरुवात आणि राज्यघटनावादामध्ये ब्रिटिश राज्यघटनेची वैशिष्ट्ये हा भाग आपण सुरू केलेला आहे. ब्रिटिश राज्यघटनेच्या वैशिष्ट्यामध्ये आपण ब्रिटिश राज्यघटनेमधील पहिलं वैशिष्ट्य अलिखित राज्यघटना, दुसरं वैशिष्ट्य उत्क्रांतिवादी राज्यघटना आणि तिसरं वैशिष्ट्य परिवर्तनीय राज्यघटना या 3 वैशिष्ट्यांचा कालच्या तासाला आपण माहिती घेतलेली आहे. यानंतर चौथं वैशिष्ट्य येतं ते म्हणजे मर्यादित राजेशाही. इंग्लंडमध्ये राजपदाचा उल्लेख हा अँग्लो सेक्सन कालापासून आढळून येतो. सुरुवातीच्या काळात इंग्लंडमध्ये अनियंत्रित राजेशाही होती. राजा सार्वभौम सर्वश्रेष्ठ होता. राजाचा शब्द म्हणजेच कायदा आणि तो देईल तो न्याय अशी अमर्यादित अनियंत्रित सत्ता इंग्लंडच्या राजाकडे होती. परंतु पुढील काळात राजा व पार्लमेंट यांच्यात अनेक वेळा संघर्ष झाले आणि त्या संघर्षातून 1688 मध्ये वैभवशाली राज्यक्रांती घडून आली. या वैभवशाली राज्यक्रांतीतून किंवा रक्तहीन क्रांतीतून इंग्लंडमध्ये मर्यादित राजेशाही उदयास येऊन कॅबिनेट पद्धतीचा विकास झाला. सर्व सत्ता पंतप्रधान व त्याच्या मंत्रिमंडळाकडे जाऊन राजा हा नामधारी बनला. राजाला घटनात्मक प्रमुख मानून वास्तववादी सत्ता पंतप्रधानाकडे देण्यात आली. आज 20व्या शतकात इंग्लंडचा राजा केवळ नामधारी बनलेला आहे. असं म्हटलं जातं की इंग्लंडचा राजा राज्य करतो परंतु शासन चालवित नाही, अशी इंग्लंडच्या राज्याची स्थिती निर्माण झालेली आहे. इंग्लंडमध्ये मर्यादित राजेशाही चालू ठेवून जनतेने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. त्यामुळे इंग्लंडचा राजा हा नामधारी कार्यकारी प्रमुख बनलेला आहे, तर इंग्लंडचा पंतप्रधान त्याचे मंत्रिमंडळ हे वास्तववादी कार्यकारी प्रमुख म्हणून काम करतात दिसून येतात. इंग्लंडच्या राज्याची अवस्था भारताच्या राष्ट्रपतीपेक्षा कमकुवत स्वरूपाची बनली आहे. भारताचा राष्ट्रपती हा आणीबाणीच्या कालखंडामध्ये तो वास्तववादी कार्यकारी प्रमुख म्हणून काम करू शकतो. मात्र इंग्लंडचा राजा हा कायमस्वरूपी नामधारी कार्यकारी प्रमुख असलेला दिसून येतो. अशा प्रकारे इंग्लंडमध्ये
मर्यादित राजेशाहीची संकल्पना स्वीकारली. पाचवं वैशिष्ट्य तर ते म्हणजे संसदीय शासन पद्धती. इंग्लंडला संसदीय शासन पद्धतीची जननी मानलं जातं. इंग्लंडमध्ये संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला असून ब्रिटिश पार्लमेंट सार्वभौम असून कार्यकारी मंडळ हे विधिमंडळाला जबाबदार असते. कार्यकारी मंडळ म्हणजेच पंतप्रधान आणि त्याचे मंत्रिमंडळ हे विधिमंडळाला म्हणजेच कायदेमंडळाला जबाबदार असते. इंग्लंडचे हाऊस ऑफ कॉमन्स हे कायदेमंडळाचे सभागृह जनतेच्या प्रतिनिधीचे सभागृह आहे. या सभागृहात ज्या राजकीय पक्षाला बहुमत प्राप्त होतं त्या पक्षाचा नेता पंतप्रधान बनतो. पंतप्रधान हा आपल्या सर्व मंत्र्यांसह हाऊस ऑफ कॉमन्सला नेहमी जबाबदार असतो. सामूहिक जबाबदारीचे तत्व हे संसदीय शासन पद्धतीचे वैशिष्ट्य मानले जाते. त्यामुळं हाऊस ऑफ कॉमन्सचा विश्वास किंवा पाठिंबा असेपर्यंत मंत्रिमंडळ सत्तेवर राहू शकते. हाऊस ऑफ कॉमन्स या कनिष्ठ सभागृहात मंत्रिमंडळाविरुद्ध अविश्वास प्रकट झाल्यास तशा आशयाचा ठराव बहुमताने संमत झाल्यास पंतप्रधानाला राजीनामा द्यावा लागतो. अशा वेळी पंतप्रधान कॉमन्स सभागृह बरखास्त करण्याचा सल्ला राजाला देईल किंवा राजा विरोधी राजकीय पक्षाला बहुमत होत असल्यास मंत्रिमंडळ तयार करण्यास संधी देईल. इंग्लंडच्या संसदीय शासन पद्धतीत सामूहिक जबाबदारीचे तत्व स्वीकारलं असल्यामुळं इंग्लंडमधील सर्व मंत्रिमंडळ पार्लमेंटला नेहमी जबाबदार असतात. मंत्रिमंडळातील सर्व मंत्री पार्लमेंटचे सदस्य असतात. ते पार्लमेंटच्या कामकाजात भाग घेतात. पार्लमेंटला जबाबदार राहून आपल्या कार्याविषयी विश्वास संपादन करतात. अशा प्रकारे इंग्लंडमध्ये संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला असून आज इंग्लंडच्या शासन पद्धतीस संसदीय शासन पद्धतीची जननी असं म्हटलं जातं. कारण इंग्लंडमध्ये संसदीय शासन पद्धती सर्वात जुनी शासन पद्धती असल्याने तिचं वर्णन संसदीय शासन पद्धतीची जननी असं केलं जातं. जगातील संसदीय लोकशाही पद्धतीचा स्वीकार केलेले बहुतेक सर्व राष्ट्रांनी इंग्लंडच्या संसदीय शासन पद्धतीला आदर्श मानून तिचे अनुकरण केलेले दिसून येतं. सहावं जे वैशिष्ट्य येतं ते म्हणजे सिद्धांत आणि व्यवहार यातील तफावत. त्यालाच आपण विसंगती असं म्हणू शकतो. इंग्लंडमध्ये राज्यकारभारात सिद्धांत आणि व्यवहार यामध्ये फार मोठी तफावत असल्याचे दिसून येतं. त्यालाच आपण तत्व आणि कृती यामधील विसंगती असेही म्हणू शकतो. ब्रिटिश शासनात जे प्रत्यक्ष दिसते ते राज्यघटनेत आढळत नाही असे प्रसिद्ध विचारवंत ॲग आणि झिंक यांनी म्हटले आहे. उदाहरणार्थ इंग्लंडचा राजा हा घटनात्मक प्रमुख आहे. सैद्धांतिक दृष्टिकोनातून राजा सार्वभौम असतो. कायदा निर्मिती, त्याची कार्यवाही, न्यायदान अशी सर्व कार्ये राजाच्या नियंत्रणाखाली चालतात. राजा पंतप्रधान व मंत्र्यांची नेमणूक करतो. पार्लमेंटचे अधिवेशन बोलावितो. पार्लमेंटने केलेल्या कायद्यास मंजुरी देतो. न्यायदान करतो.
तो सैन्य दलाचा प्रमुख असतो. अशा प्रकारे घटनेने राजाला सार्वभौम सत्ताधारी बनवले असले तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी असले दिसून येते. कारण इंग्लंडच्या राजाला सर्व अधिकार पार्लमेंट व मंत्रिमंडळ यांना द्यावे लागतात. कारण इंग्लंडच्या राजाचे सर्व अधिकार पार्लमेंट व मंत्रिमंडळाकडून वापरले जातात. प्रत्यक्षात राजा पंतप्रधानाचा निर्णय किंवा सल्ला नाकारू शकत नाही. इंग्लंडच्या मंत्रिमंडळाचा उल्लेख राज्यघटनेत आढळून येत नाही. राजाचे सर्व कार्यकारी अधिकार पंतप्रधानाकडून हाताळले जातात. घटनात्मक दृष्टिकोनातून पाहिले असता इंग्लंडमध्ये अनियंत्रित राजेशाही आहे असे वाटते, परंतु कायदेशीर दृष्टिकोनातून तेथे मर्यादित राजेशाही निर्माण केलेली असून प्रत्यक्षात व्यवहार संसदीय शासन पद्धती किंवा संसदीय लोकशाही प्रजासत्ताक असले दिसून येते. इंग्लंडचा राजा हा सार्वभौम नसून तेथे पार्लमेंट सार्वभौम आहे. राजाला घटनेने विविध प्रकारचे अधिकार दिले असले तरी ते सर्व अधिकार प्रत्यक्षात त्याला वापरता येत नाहीत, तर ते पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाकडून वापरले जातात. थोडक्यात राजा हा नामधारी आहे. त्याला मुकुट आहे, परंतु त्याला प्रत्यक्षात सत्ता नाही असे म्हणता येईल. अशा प्रकारे इंग्लंडमध्ये तत्व आणि व्यवहार किंवा सिद्धांत आणि व्यवहार, तत्व आणि कृती यामध्ये फारकत असलेले दिसून येते. तत्व किंवा सिद्धांत एक वेगळा आहे आणि प्रत्यक्षात व्यवहारामधील आणि व्यवहारातील कृती ही वेगळी असलेली दिसून येते. असं आपला या ठिकाणी इंग्लंडच्या राज्यघटनेचं एक वैशिष्ट्य सांगता येईल. 7वं वैशिष्ट्य जे आहे ते म्हणजे संसदेचे सार्वभौमत्व. इंग्लंडमध्ये संसदीय शासन पद्धती असून संसद सार्वभौम सर्वश्रेष्ठ आहे. संसद म्हणजेच कायदेमंडळ, त्यालाही पार्लमेंट असं म्हटलं जातं. कोणत्याही विषयावर पार्लमेंट कायदा करण्याचा अधिकार आहे. पार्लमेंटच्या कायद्याविरोधी कोणत्याही व्यक्तीला किंवा संस्थेला न्यायालयात जाता येत नाही. पार्लमेंटने केलेला कायदा अवैध किंवा रद्द ठरविण्याचा अधिकार न्यायालयाला दिलेला नाही. अशा प्रकारे कायदेशीर दृष्ट्या इंग्लंडचे पार्लमेंट म्हणजेच कायदेमंडळ सार्वभौमत्व आमच्या राजकीय जीवनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे असं डायसी यांनी म्हटले आहे. सर विल्यम ब्लॅकस्टोन यांच्या मते स्वाभाविकपणे ज्या गोष्टी अशक्य नाहीत त्या सर्व गोष्टी इंग्लंडचे पार्लमेंट करू शकते. ब्रिटिश संसद म्हणजेच कायदेमंडळ स्त्रीचे पुरुषात आणि पुरुषाचे स्त्रीत रूपांतर करण्याशिवाय सर्व काही करू शकते. पार्लमेंटची सत्ता निरंकुश अमर्यादित आहे. न्यायाधीश एडवर्ड कोक यांच्या मते पार्लमेंटचे अधिकार क्षेत्र व सत्ता इतकी निरपवाद आहे, स्पष्ट आहे की कोणत्याही कारणाने किंवा कोणत्याही व्यक्तीद्वारे ती मर्यादित होऊ शकत नाही. नैसर्गिकदृष्ट्या जे अशक्य नाही त्या सर्व गोष्टी पार्लमेंट करू शकते. तसेच संसदेच्या कार्याला विरोध करणारी किंवा नष्ट करू पाहणारी दुसरी कोणतीही संस्था जगाच्या पाठीवर नाही. मनरो या विचारवंताने असे म्हटले आहे की पार्लमेंटच्या घटनादुरुस्तीला कोणीही आव्हान देऊ शकत नाही.
पार्लमेंटच्या कोणत्याही कायद्याला राजा विरोध करू शकत नाही. राजा, पंतप्रधान, मंत्रिमंडळ, न्यायमंडळ या संस्थांना दुय्यम स्थान असून पार्लमेंट सार्वभौम आहे. संसदेचे सार्वभौमत्व ब्रिटिश राज्यघटनेचे एक खास वैशिष्ट्य आहे. म्हणजे ब्रिटिश संसद किंवा कायदेमंडळ किंवा पार्लमेंट हे सर्वश्रेष्ठ आहे. त्याच्या विरोधात कोणतीही कृती होऊ शकत नाही. सर्वश्रेष्ठ असून त्या ठिकाणी काहीही करण्याचा ब्रिटिश पार्लमेंटला अधिकार आहे. 8वं जे वैशिष्ट्य ब्रिटिश राज्यघटनेचे तर ते म्हणजे एकात्म स्वरूपाची राज्यघटना. आपण संघराज्य या शासन पद्धतीचा विचार करत असताना संघराज्य शासन पद्धतीमध्ये 2 भाग असतात, 2 शासन पद्धती येतात. ते म्हणजे एकात्म शासन पद्धती आणि संघराज्य शासन पद्धती. एकात्म शासन पद्धती म्हणजे संपूर्ण देशाचा राज्यकारभार एकाच मध्यवर्ती ठिकाणाहून चालवणं. आणि संघराज्य शासन पद्धती म्हणजे ज्या देशामध्ये केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार अशी दुहेरी शासन व्यवस्था असते, त्यांच्यामध्ये अधिकार सत्तेची विभागणी झालेली असते, त्या व्यवस्थेत संघराज्य शासन पद्धती. ब्रिटिश राज्यघटना ही एकात्म स्वरूपाची राज्यघटना आहे. अमेरिकेच्या संघराज्य शासन पद्धतीप्रमाणे तिचे स्वरूप नाही. राज्याची सत्ता, मध्यवर्ती सत्ता व घटक राज्यांची सत्ता यामध्ये विभागलेली नाही. राज्याची पूर्ण सत्ता मध्यवर्ती सत्तेच्या ठिकाणी एकवटलेली आहे. तरी पण इंग्लंडमध्ये राज्य प्रशासनाच्या सोयीसाठी प्रादेशिक विभाग, त्याला आपण जिल्हे सुद्धा म्हणू शकतो, निर्माण केलेले दिसून येतात. परंतु या प्रादेशिक विभागांना किंवा सरकारना वेगळे अस्तित्व, स्वातंत्र्य किंवा अधिकार दिलेले नाहीत. संपूर्ण अधिकार सत्ता केंद्र सरकारकडे असते. प्रादेशिक विभागांचे कार्यक्षेत्र ठरवण्याचा अधिकार केंद्रीय सरकारला असतो. त्यांच्या अधिकारात केंद्रीय सरकार फेरबदल करू शकते. संपूर्ण इंग्लंडचा राज्यकारभार लंडन या मध्यवर्ती सरकारच्या अधिपत्याखाली चालतो. या केंद्रीय सरकारच्या इच्छेप्रमाणे प्रादेशिक विभाग, जिल्हे, त्याला काउंटी असं म्हटलं जातं, यांचे अधिकार व प्रशासन क्षेत्र बदलले जाऊ शकते. एकंदरीत इंग्लंडमध्ये एकात्म स्वरूपाची राज्यघटना आढळून येते. म्हणजे सत्तेची विभाजन न होता संपूर्ण देशाची सत्ता एकाच मध्यवर्ती सत्तेकडे असते आणि त्यांच्याद्वारेच संपूर्ण देशाची प्रशासन यंत्रणा चालवली जाते. जरी प्रशासनाच्या सोयीसाठी काही विभाग निर्माण केले असले तरी त्यांना कोणते अधिकार द्यावेत, त्यांचे कोणते अधिकार काढून घ्यावेत हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार या केंद्रीय किंवा मध्यवर्ती सरकारला असतो. आणि त्यामुळे इंग्लंडमध्ये एकात्म शासन पद्धती असल्यामुळे राज्यघटनेचे स्वरूप हे एकात्म स्वरूपाचं असले दिसून येतं. या इंग्लंडच्या राज्यघटनेची जे 9वं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे कायद्याचे अधिराज्य. कायद्याचे अधिराज्य हे इंग्लंडच्या राज्यघटनेचे अत्यंत महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य मानलं जातं. कायद्याचे अधिराज्य म्हणजे कायदा सर्वश्रेष्ठ असून कायद्याच्या आधाराशिवाय कोणालाही शिक्षा दिली जाणार नाही. कायद्यासमोर सर्व व्यक्ती समान असून कायद्याशिवाय कोणत्याही गोष्टी करता येणार नाही. सरकारवरती देखील कायद्याचे बंधन असते. कायद्यानुसारच संपूर्ण देशाचे प्रशासन, देशातील सर्व व्यवहार हे कायद्यानुसार चालतात. कायद्याच्या विसंगत कोणतीही कृती इंग्लंडमध्ये केली जात नाही. लॉर्ड ब्राइस यांच्या मते इंग्लंडमध्ये रूढी, परंपरा, प्रथा, संकेत यावर आधारित
सामान्य कायद्यांचा विकास झालेला आहे. पूर्वंपार चालत आलेल्या रूढी, संकेत, प्रथा आणि सामान्य कायदे यांना मान्यता प्राप्त होण्यासाठी राजा व प्रजा यांच्यामध्ये संघर्ष झाला. जनतेच्या या स्वातंत्र्याच्या लढ्यात जसजशी राजकीय प्रथा, परंपरा, रूढी यांना मान्यता मिळून विधिमंडळ निर्मिती, कायद्यात वाढ होऊ लागली, तसतसे राजाचे अधिकार मर्यादित होऊ लागले. अर्थात विधिनियमांची अधिसत्ता हे तत्व प्रस्थापित होऊन शासनकर्त्यांना सामान्य नागरिकांप्रमाणे त्यांनी केलेल्या कृत्याबद्दल न्यायालयात जाब देण्याचे तत्व मान्य करण्यात आले. ब्रिटिश न्यायपंडित प्राध्यापक डायसी यांनी कायद्याचे राज्य ही संकल्पना स्पष्ट करताना पुढील 3 तत्वांचा उल्लेख केलेला आहे. पहिलं तत्व आहे, सर्व नागरिक कायद्याच्या दृष्टीने समान आहेत. म्हणजेच कोणत्याही प्रकारचा भेदभाव न मानता सर्व नागरिक कायद्यासमोर समान मानले जातील. दुसरं तत्व आहे, त्यामध्येच काय पुढील भाग, सर्वांना कायद्याचे समान संरक्षण राहील. कायद्यासमोर कोणीही श्रेष्ठ अथवा कनिष्ठ नाही, सर्वांना कायद्याची समान वागणूक मिळेल. दुसरं तत्व आहे, कोणाही व्यक्तीला कायद्याच्या आधाराशिवाय शिक्षा दिली जाणार नाही. न्यायानुसार खटला चालवून आरोप सिद्ध झाल्या तरच न्यायाधीश सांगतील ती शिक्षा देण्यात येईल. विना चौकशी कोणालाही शिक्षा दिली जाणार नाही. तिसरं तत्व आहे, सामान्य न्यायालयापुढे सर्व नागरिकांचे खटले चालवले जातील. समाजातील स्थान, संपत्ती, दर्जा विचारात न घेता सर्वांना एकच कायदा आणि एकच न्याय लागू करण्यात येईल. कोणालाही विशेष सवलत किंवा संरक्षण दिले जाणार नाही. अशा प्रकारे प्राध्यापक डायसी यांनी कायद्याच्या राज्याची संकल्पना त्या ठिकाणी स्पष्ट केली आहे. कायद्याच्या अधिराज्यामुळे नागरिकांच्या अधिकारांचे, हक्कांचे संरक्षण केले जाते. ब्रिटिश राज्यघटनेत मूलभूत हक्कांचा समावेश केलेला नाही, कारण ब्रिटिशांचे हक्क समान कायद्यावर आधारित आहेत. तसेच कायद्याचे अधिराज्यामुळे ब्रिटिशांच्या हक्कांची किंवा स्वातंत्र्यांची पायमल्ली होत नाही. इंग्लंडमध्ये शासकीय व बिगर शासकीय म्हणजे सत्ताधारी व बिगर सत्ताधारी अशा सर्व व्यक्ती कायद्यासमोर समान मानल्या जातात. राज्यातील सामान्य नागरिकापासून ते पंतप्रधानापर्यंत सर्व व्यक्ती कायद्याच्या दृष्टीने समान आहेत. कायदा हा सत्ताधाऱ्यांना बंधनकारक असून तो सत्ताधाऱ्यांच्या पेक्षा श्रेष्ठ आहे. अशा प्रकारे इंग्लंडमध्ये कायद्याचे अधिराज्य प्रस्थापित झाले असले तरी राजा हा त्यास अपवाद ठेवण्यात आलेला आहे. राजा हा एकमेव अपवाद असलेला दिसून येतो. त्यामुळे इंग्लंडच्या राजाला न्यायालयात खेचता येत नाही, कारण राजा काहीही चूक करीत नाही. कारण इंग्लंडचा राजा हा नामधारी असल्यामुळे त्याचे सर्व अधिकार, सत्ता पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाकडून वापरली जाते. त्यामुळे तो पूर्णतः नामधारी आहे. त्यामुळे असं म्हटलं जातं की इंग्लंडचा राजा काही चूक करीत नाही. या संकेतानुसार राजाच्या प्रत्येक कृतीला कोणी ना कोणी मंत्री जबाबदार असतो. अलीकडे शासकीय अधिकाऱ्यांना काही प्रमाणात न्यायसत्ता प्राप्त होऊ लागल्याने
कायद्याच्या अधिसत्तेला काही मर्यादा पडू लागलेल्या आहेत. अशा प्रकारे कायद्याची अधिसत्ता, कायद्याचे अधिराज्य ही संकल्पना इंग्लंडमध्ये स्वीकारलेली असल्यामुळं इंग्लंडच्या राज्यघटनेचे ते एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आपणास मानता येईल. इंग्लंडच्या राज्यघटनेत कायद्याचे अधिराज्य असल्याने सर्व शासकीय पदाधिकाऱ्यांना कायद्यानुसारच राज्य करावं लागतं. कोणत्याही व्यक्तीच्या लहरीनुसार, इच्छेनुसार इंग्लंडचा राज्यकारभार चालत नाही. तर शासनाच्या किंवा मंत्र्यांच्या कोणत्याही कृतीला कायद्याचा आधार असावा लागतो, अन्यथा ती कृती त्या ठिकाणी अधिकृत मानली जात नाही. त्यामुळे कायद्याचे अधिराज्य हे इंग्लंडच्या शासन व्यवस्थेचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आपल्याला मानता येईल. अशा प्रकारे आपल्याला आत्तापर्यंत मागील तासाला 3 आणि आत्ताच्या तासाला 6 अशी 9 वैशिष्ट्ये आपण इंग्लंडच्या किंवा ब्रिटिश राज्यघटनेच्या वैशिष्ट्ये आपण पाहिलेत. अजूनही आपल्याला काही वैशिष्ट्ये आहेत ती पुढील तासाला घेता येतील. या ठिकाणी आपण थांबू. थँक्यू.